हा जगन्नाथाचा रथ त्यांनी सोडला. त्याचे आव्हान म्हणून नाम निराळा होणार नाही, पण त्याचे अभिनंदन केलेच पाहिजे. पत्रकारिता ही गुलाबी सत्ता आहे. त्या सत्राचा वापर लोकमंत्र मात्र निकोप समाजनिर्मितीसाठीच केला. मुद्दांची ताकद उपेक्षित वंचित शिक्षकांच्या मागे उभी केली. एकमेकांसाठी आक्रमण झाली, पण पत्रकारांवर आक्रमण असता कामा नये याची विनंती झाली. लोकांच्या प्रारंभीपासूनच आमच्या मनात तीव्र आहे. त्यामुळे या चांगुलपणातूनच अभावित लोक आहेत ते आमचे मोठे भाग्य. पत्रकारितेच्या धर्माचा आम्ही कधी धंदा केला नाही. या आम्ही जाणीवपूर्वक स्वीकारलेली मूल्य आहे. या मूल्याशी कधी तडजोडी आम्ही केली नाही. आपण सर्व याचे साक्षीदार आहात. हा जो खरतर प्रवास झाला तो तुमचे सहकार्य, विश्वास, प्रेम, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन यावेळी सिद्ध झाला. ही सावली मिळाली म्हणून इथवरचा प्रवास होऊ शकला. या पुढची आव्हाने पेलण्यासाठी आपणच आमच्या पंखांना बळ द्याल असा नम्र विश्वास करून माझे हे मनोरथ संपतो. चंद्रकांत जेलीकुंटे हे सीमा कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातल्या गोळेगाव नावाच्या एका खेड्यातून आलेला हा तरुण 27व्या वर्षी त्यांनी दैनिक लोकमनचा प्रारंभ केला. सीमा प्रश्न सुटलाच नाही म्हणून शेवटी लोकमन काढलं आणि आता लोकमननं 25शी गाठली तरी सीमा प्रश्न अजून सुटलेलाच नाही. तेव्हा या सगळ्या सोहळ्याचे जे शिल्पकार आहेत ते आदरणीय अमित भैया, आमदार अमित भैया देशमुख यांना मी विनंती करतो की या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत, त्यांनी स्वागत करावं. फक्त भैयासाहेब, कदम जमा के कदम पे कदम मिला के चलो, ऊंच नीच की पाबंदियों पे छा के चलो, चलो तो नक्श कदम छोड़ के चलो, अपने कदम कदम पे नई मंजिलें सजा के चलो, रखो कदम तो जमी चूम ले उसे झुककर, तरीका जिंदगी का कुछ ऐसे बना के. दैनिक लोकमनच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब, या सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नारायणराव राणे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके लोकसभेचे विरोधी पक्ष उपनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले लाडके नेते आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण खात्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आवर्जून उपस्थित असलेले कन्हैयालालजी निर्वाणी, बाळासाहेब जाधव साहेब, आमच्या सहकारी आमदार पंकजाताई मुंडेजी, आमदार नवलेजी, आमदार पाशा पटेलजी, आमदार वैजनाथरावजी शिंदे, आमदार सुधाकरराव भालेकरजी, व्यंकटरावजी बेदरे, नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, लोकमनचे संपादक आणि आमचे स्नेही आदरणीय चंद्रकांत जेलीकुंटेजी, या सोहळ्याला उपस्थित असलेले चंद्रकांत जेलीकुंटे यांचा मित्र परिवार, पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि मित्रांनो, दैनिक लोकमनचा रौप्य महोत्सव आज आपण सारे साजरा करत आहोत. दैनिक लोकमनने मला स्वागताध्यक्ष केलं त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करू इच्छितो.
दैनिक लोकमतच्या आणि लोकमत परिवाराच्या आणि लातूरकरांच्या वतीनं मी सर्वप्रथम साहेबांचं, राणे साहेबांचं आणि मुंडे साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. जेव्हापासून या कार्यक्रमाची चाहूल आपल्या सर्वांना लागली तेव्हापासून या कार्यक्रमाचं कुतूहल साऱ्यांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जयप्रकाश दगडेजी यांनी थोडक्यामध्ये या कार्यक्रमाचं आणि कार्यक्रमाला साहेब, राणे साहेब, मुंडे साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ दैनिक लोकमतचा हा रौप्य महोत्सव सोहळा लातूरात साजरा होतोय. मला अनेकांचे फोन आले, साहेब, राणे साहेब, मुंडे साहेब दैनिक लोकमतच्या कार्यक्रमासाठी लातूरात येत आहे. हे दैनिक लोकमत नेमकं काय आहे? दैनिक लोकमतचा भाव वधारलाय असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. आणि त्याचबरोबर स्वागतापेक्षाचा सुद्धा भाव वधारला असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार. आपण सारे मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी झाला. यामध्ये तरुणांची संख्या सुद्धा उल्लेखनीय आहे हे या ठिकाणी आपल्याला जाणवतं. म्हणून माझ्यासारख्या तरुणाला प्रश्न पडतोय की आजही तरुणांच्या हृदयांवर साहेब, राणे साहेब आणि मुंडे साहेबांचंच राज्य आहे. या निमित्ताने या ठिकाणी स्पष्ट होताना मला पाहायला मिळालं. आपल्याला मान्यवरांची भाषणं ऐकायची. दैनिक लोकमतच्या वतीनं पुन्हा एकदा नेत्यांचं आणि इतर सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. दैनिक लोकमतला माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. लोकमतच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या प्रसंगी आलेल्या सर्व आदरणीय अतिथींचं इथं मनापासून मी स्वागत करतो. आणि आता शब्द खऱ्याच मुलांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती. सर्वप्रथम आदरणीय केंद्रीय भारी उद्योग मंत्री भारत सरकार माननीय आमदार विलासराव देशमुख साहेब यांचं स्वागत करावं अशी विनंती मी खाली बसूनच फोटो काढा रे. पावले इकडे 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 लवकर. ज्यांच्या नावामुळे या कार्यक्रमाबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली, आदरणीय नारायणरावजी राणे भैया 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 भैया. कार्यक्रमाचं आणखी एक अत्यंत महत्त्वाचं आकर्षण केंद्र असलेले आदरणीय खासदार गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो. समितीच्या सदस्य महाराष्ट्र कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले माजी मंत्री आदरणीय आमदार दिलीपरावजी देशमुख साहेब यांचं स्वागत करावं अशी विनंती मी डॉक्टर हंसराजी बाहेती यांना. डॉक्टर हंसराजी बाहेती